रेल्वे प्रवाशांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आहे. कर्जतकडे जाणारी लोकल सेवा पूर्णपणे सध्याच्या घडीला ठप्प झालेली आहे. यामागचं कारण म्हणजे पुन्हा एकदा नेरळ भिवपुरी दरम्यान आपण बघितलं तर सस्पेंड घेण्यात आलेलं आहे आणि आता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ज्या काही लोकल आहेत, ज्या मुंबईहून कर्जतकडे जात होत्या, त्या आता थांबवण्यात येणार आहे बदलापूर रेल्वे स्थानकावरती आणि बदलापूर रेल्वे स्थानकावरून त्या थेट पाठवण्यात येणार आहेत. त्या म्हणजे रवाना होणार आहेत. त्या म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर मुंबई या दिशेने सध्या आपण बदलापूर रेल्वे स्थानकाचं चित्र पाहतोय. एक साधारण 10 मिनिटांपूर्वी आपण फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि जी काही लोकल सेवा आहे ती पुन्हा एकदा सुरळीत झाली होती. एक्सप्रेस त्या ठिकाणाहून गेली होती, परंतु माथेरानचा जो काही या ठिकाणी जो काही प्रवास आहे तो सध्याच्या घडीला पूर्णपणे बंद आहे. एक्सप्रेस आल्यानंतर पुन्हा एकदा जी रुळाखालची माती आहे ती सरकलेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जतच्या दिशेने म्हणजे भिवपुरी नेरळ दरम्यानच बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल सेवा जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येते. आपण बघत असाल स्टेशन मास्टर आहेत धनश्री मॅडम, त्यांच्या माध्यमातून एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीनं एकंदरीत ही जी काही कामं आहेत किंवा कशा पद्धतीनं बदलापूरकरांना किंवा या रेल्वे प्रवाशांना या ठिकाणी उशिरा ज्या काही लोकल जाते त्या समस्येचा सामना करावा लागणार नाही यासाठी त्यांच्या माध्यमातून जे आहेत ते प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे स्टेशन मास्तर धनश्री गोडे आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी सुद्धा आपल्याला असलेले पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत आपण ते चित्र पाहतोय स्टेशन मास्तर कार्यालयातलं आणि मागे आपण बघत असाल तर आता सध्याच्या घडीला काही प्रमाणात काही प्रवासी जे आहेत ते सुद्धा विचारणा करण्यासाठी इथे येत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण बघत असाल तर एकंदरीत आता ती जी लोकल आहे ही आपण बघत असाल प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली जी लोकल आहे जी कर्जत दिशेने जाणार होती ती आता जाणार नाहीये, तर ती आता जाणार आहे मुंबईच्या दिशेने. त्यामुळे आपण बघत असाल तर आता अनेक रेल्वे प्रवाशांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जायला सुरुवात केलेली आहे. गेल्या अनेक तासांपासून म्हणजे हे जे रेल्वे प्रवासी होते ते प्लॅटफॉर्म 3 वर होते. एक्सप्रेस गेली, अपेक्षित होतं की आता रेल्वे जी आहे लोकल जी आहे ती आता येईल, परंतु अद्यापही ही लोकल जी आहे ट्रेनचा लफडा झालाय. कुठे जाताय दादा तुम्ही? आम्हाला ठाण्याला जायचे, आम्ही 1.5 तास झाले अजून ट्रेनची आम्ही वाटत बघतो, अजून ट्रेन नाही. 1-1.5 तास. आता 10:42 ची होती, 10:18 ची होती, ती पण गेली नाही, पण गेली. 1.5-2 तास पूर्ण एकदम हेच झाले. आता कामाला जायचे आम्हाला. ती जाणार ऍक्च्युली आणि त्या ट्रेनने जा, कारण की आता कर्जतकडे जाणाऱ्या ठप्प झाल्यात लोकल सेवा. आपण बघत असाल ती जाते. आपण बघत असाल तर 10:42 होती ती सुद्धा रद्द झालेली आहे आणि रेल्वे प्रवाशांमध्ये आता मोठ्या प्रमाणात संभ्रम झालेला आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झालेला आहे. महिला रेल्वे प्रवाशांमध्ये कोणती लोकल सेवा या ठिकाणी जाणार आहे त्या प्रश्नांमध्ये खरं तर रेल्वे प्रवासी असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आता एकंदरीत आपण बघत असाल तर ही जी कर्जतकडे जाणारी होती, आता जो प्रवास आहे तो बंद झालेला आहे. त्यामुळे आता ही लोकल सेवा जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि एकंदरीत कर्जतच्या दिशेने न जाता ही लोकल जी आहे ती पुन्हा एकदा आता जाणार आहे मुंबईच्या दिशेने. बघा, ज्यावेळी लोकल उशिरा होते त्यावेळी असा जीव धोक्यात टाकून रेल्वे प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. यामागचं कारण म्हणजे वेळेवर त्यांना एकंदरीत नोकरीवर पोहोचायचं असतं आणि त्यामुळे आपण बघत असाल तर हा जीवघेणा प्रवास सकाळपासूनच मुसळधार पावसामुळे एकंदरीत अनेक समस्यांना रेल्वे प्रवाशांना सुद्धा सामोरं जावं लागलेलं आहे आणि परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आता ही नाही ही चालली आहे सीएसटीला, ते आरपीएफ वालेत ना. अर्थात हा संभ्रम, हा गोंधळ निर्माण झालेला आहे रेल्वे प्रवाशांमध्ये आणि तुम्ही बघत असाल तर अचानकपणे हा बंद घेण्यात जावा लागला कर्जतच्या दिशेने आणि त्यामुळे ही परिस्थिती जी आहे
ती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांनी सुद्धा एकंदरीत प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जायला सुरुवात केलेली आहे. दादा, किती वेळापासून आहात तुम्ही इथे उभे? पाऊण तास झाला. पाऊण तास झाला. एकही ट्रेन आलेली नाहीये. आधीची एक गेली होती, ती रश होती, भरपूर गर्दी, मग त्याच्यामुळे यायला बोललो 18 पाठी, पण ही अजून आलीच नाही. पण इथे येणार नाही, आता हीच जाणार आहे. ही करतच होती, ही डायरेक्ट आली. अर्थात बघत असाल अर्ध्या पाऊण तासापासून इथे खोळंबा जो आहे तो रेल्वे प्रवाशांचा झालेला आहे आणि आता ही रेल्वे सेवा जी आहे कधी सुरळीत होईल याच्या प्रतीक्षेत रेल्वे प्रवासी असलेले आपल्याला बघायला मिळत आहे. या संदर्भातले जे काही अपडेट असतील आपण यापुढे घेत राहू. स्टेशन मास्टर रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे ही सेवा सुरळीत चांगल्या पद्धतीने देण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते सुरू असलेले आपल्याला बघायला मिळतात. या संदर्भातले जे काही अपडेट असतील आपण यापुढे सुद्धा घेत राहतो. थांबतो व्हिडिओ जर्नलिस्ट शाही काळेसह श्रद्धा कोंडे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.